नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 50 प्रश्न आपण पाहणार आहोत. असे प्रश्न जे वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे. कोणत्या ग्रहाला पृथ्वीची बहीण म्हणतात? योग्य उत्तर आहे शुक्र. शुक्र ग्रहाला पृथ्वीची बहीण म्हणतात. पुढचा प्रश्न पहा. कोणत्या ग्रहावर सजीव प्राणी राहतात? उत्तर सोपं आहे पृथ्वी. पुढील प्रश्न पहा. पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? तर चंद्र. पृथ्वीचा उपग्रह चंद्र आहे. सोपा प्रश्न आहे. पृथ्वीला त्याच्या अक्षाभोवती फिरण्यासाठी किती दिवस लागतात? तर लक्षात ठेवा, 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे, 46 सेकंद. ओके. पुढचा प्रश्न पहा. पृथ्वीला निळा ग्रह का म्हणतात? तर पाण्याच्या उपस्थितीमुळे. काय? पृथ्वीला निळा ग्रह म्हणतात. कशामुळं? पाण्याच्या उपस्थितीमुळे. पुढचा प्रश्न. कोणत्या उपग्रहाला जीवाश्म ग्रह म्हणतात? तर चंद्र. चंद्र या उपग्रहाला जीवाश्म ग्रह म्हणतात. पुढील प्रश्न पहा. बुध ग्रहाला सूर्याभोवती फिरण्यासाठी किती वेळ लागतो? तर 88 दिवस. 88 दिवस. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ट्रिक सांगतो. पहा, आपण बू असं लिहितो की नाही, नंतर काय करतो आपण ध असा लिहितो. हा जो ध आहे ना, हा असा लिहितो आपण. कसा? असा. बघा, असा कम्पेअर करायचा 8 सारखा. ओके. जो काही आपण बुध हा शब्द लिहितो, बू, आणि नंतर ध लिहितो की नाही, हा जो ध आहे ना, हा असा कम्पेअर करायचा. 8 डबल 8 घेऊन टाकायचा. 88 असं ट्रिक्सनुसार लक्षात ठेवायचं. बुध ग्रहाला सूर्याभोवती फिरण्यासाठी 88 दिवस लागतात. ओके. सूर्यापासून सर्वात दूर कोणता ग्रह आहे? तर नेपच्यून. सूर्यापासून सर्वात दूर ग्रह कोणता आहे? नेपच्यून. पुढील प्रश्न पहा. पृथ्वीवरील ऋतू बदलण्याचे कारण काय आहे? तर त्याच्या अक्षावरील कलतेमुळे. प्लुटोला ग्रह कधी घोषित करण्यात आले? तारीख लक्षात ठेवा, 24 ऑगस्ट 2006. 24 ऑगस्ट 2006 रोजी प्लुटोला ग्रह घोषित करण्यात आले. ओके. पुढचा प्रश्न. युरेनस ग्रहाचा शोध कधी लागला? योग्य उत्तर आहे 1781. मित्रांनो, साल लक्षात ठेवा, 1781. लक्षात राहत नसेल तर ट्रिक सांगतो. काय करायचं आहे? फक्त 7 आणि 8 असं लक्षात ठेवायचं. 7-8. युरेनस ग्रहाचा शोध कधी लागला? 7-8. युरेनस ग्रहाचा शोध कधी लागला? 7-8. बस, इथे एक टाकून द्या, इथे एक टाकून द्या. 1781 असं लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, काही ठिकाणी थोड्याफार ट्रिक्स लावायच्या, कारण प्रत्येक गोष्ट आपल्या लक्षात राहीलच असं नाही. कारण ज्या वेळेस परीक्षेमध्ये आपल्याला 4 पर्याय असतात, त्यावेळेस थोडंसं कन्फ्यूज होतं. तर लक्षात ठेवायचं आहे. काय करायचं आहे? 7-8 7-8 इकडं एक जोडून द्यायचा. 1781 असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. पृथ्वीने सूर्याभोवती केलेल्या एका फेरीला काय म्हणतात? तर सौरवर्ष म्हणतात. सौरवर्ष हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. पृथ्वीने सूर्याभोवती केलेल्या एका फेरीला काय म्हणतात? सौरवर्ष म्हणतात. पुढचा प्रश्न. उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे? तर 21 जून. 21 जून. कोणत्या तारखेला दिवस आणि रात्र समान असतात? तर 21 मार्च आणि 22 सप्टेंबर. 21 मार्च आणि 22 सप्टेंबर. लक्षात ठेवा, दिवस आणि रात्र समान असतात. पुढील प्रश्न पहा. कटक कोणत्या नदीवर वसलेले आहे? कटक कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर महानदी. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 5 ते 6 वेळा तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण पाहत असतो. तर पहा पुढचा प्रश्न. पृथ्वीवरून चंद्राचा किती भाग दिसतो? तर 57%. पृथ्वीवरून
चंद्राचा 57% भाग दिसतो. पुढचा प्रश्न, जैन धर्मातील कोणते तीर्थकर भगवान महावीर होते? योग्य उत्तर आहे 24वे तीर्थकर. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत? तर प्रतिभा पाटील. सर्वांना उत्तर माहिती आहे. पुढचा प्रश्न पहा, सिंधू संस्कृतीचे प्रसिद्ध बंदर कोणते होते? तर लोथल. हा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, लिहून ठेवा. रेल्वे पोलीस भरतीमध्ये म्हणजे ज्या काही केंद्राच्या भरत्या आहेत त्या प्रत्येक भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. सिंधू संस्कृतीचे प्रसिद्ध बंदर कोणते होते? लोथल. जैन धर्माचे पहिले तीर्थकर कोण होते? तर ऋषभदेव. जैन धर्माचे पहिले तीर्थकर कोण होते? ऋषभदेव. पुढील प्रश्न पहा, रशियाचे चलन काय आहे? तर रुबल. रशियाचे चलन रुबल. लक्षात कसं ठेवायचं आहे मित्रांनो? पहा, रशिया म्हटलं की नाही, तो जो पहिला र आहे का, र वरूनच आपल्या उत्तराची सुरुवात आहे असं लक्षात ठेवायचं. म्हणजे जेव्हा तुम्हाला 4 पर्याय दिलेले असणार तेव्हा तुम्हाला हे माहिती असणार की रशियाचं चलन र वरून स्टार्ट आहे. र रुबल असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला? तर लुंबिनी. लुंबिनी कुठे आहे ते? नेपाळ. लक्षात ठेवा, जर डायरेक्ट असा प्रश्न येईल गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला, पर्याय असेल नेपाळ किंवा लुंबिनी. लुंबिनी असेल किंवा दोन्ही असेल, लक्षात ठेवायचं आहे. लुंबिनी कोठे आहे? नेपाळमध्ये आहे. ओके. पुढचा प्रश्न पहा, पेनल्टी कॉर्नर या शब्दाशी कोणता खेळ संबंधित आहे? तर हॉकी. प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. देवधर ट्रॉफीशी कोणता खेळ संबंधित आहे? तर क्रिकेट. क्रिकेट. पुढचा प्रश्न पहा, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कोणता महासागर आहे? अरबी समुद्र. एकदम सोपा प्रश्न आहे, कोणालाही विचारलं तर कोणी पण सांगेल. ओके. आणि हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कोणता महासागर आहे? अरबी समुद्र. पुढचा प्रश्न, युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? मित्रांनो, हा प्रश्न लिहून ठेवा. पहा, पॅरिस. पॅरिस, फ्रान्स. ओके. पुढे पहा, 1526, 1556 आणि 1761च्या 3 ऐतिहासिक लढाया कोणत्या शहरात झाल्या? तर लक्षात ठेवा, पानिपत या ठिकाणी झाल्या. आणि पानिपत हे ठिकाण कुठे आहे? हरियाणा या ठिकाणी आहे. ज्या काही लढाया झाल्या त्यांचे साल लक्षात ठेवा. पहा, 1526, 1556, 1761. ओके. पुढचा प्रश्न, तेलंगणा कोणत्या राज्यातून वेगळे झाले? तर आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश. बौद्ध धर्मात सारनाथ येथे भगवान बुद्धांनी दिलेल्या पहिल्या प्रवचनाला काय म्हणतात? तर धर्मचक्र प्रवर्तन. काय म्हणतात? धर्मचक्र प्रवर्तन. पुढील प्रश्न पहा, वायुसेना दिन कधी साजरा केला जातो? 8 ऑक्टोबर. वायुसेना दिन 8 ऑक्टोबर. हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? तर महानदी. महानदी. मित्रांनो, मी तुम्हाला ट्रिक सांगतो, जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर पहा, हिराकूड धरण म्हटलं की नाही, कोणत्या नदीवर? तर पहा, काय म्हणायचं आहे? हिरा. हिरा महान आहे. काय म्हणायचं? हिरा महान आहे. तुम्हाला माहिती ना, हिरा असतो तो खूप त्याची खूप किंमत असते, मग तो महान असणार की नाही? हिरा महान आहे. हिरा महान आहे. हिरा म्हणजे हिराकूड धरण आणि महान आहे म्हणजे महा नदीवर आहे असं लक्षात ठेवायचं आहे. हिरा महान आहे. ओके. पुढे पहा, दिल्लीतील जामा मशीद कोणी बांधली? तर शहाजहा. शहाजहा यांनी दिल्लीतील जामा मशीद बांधली. पुढचा प्रश्न पहा, शांतता काळातील सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता आहे? अशोक चक्र. अशोक चक्र. राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था कोठे आहे? तर कर्नाल या ठिकाणी आहे, हरियाणा राज्यामध्ये. लक्षात ठेवा, राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था कर्नाल या ठिकाणी आहे आणि कर्नाल हरियाणा राज्यात आहे. पुढे पहा, गाईड ही कादंबरी कोणी लिहिली? तर R.K. नारायण. गाईड ही कादंबरी आहे, कोणी लिहिली? तर R.K. नारायण. इग्नायटेड माइंड्स हे पुस्तक कोणी लिहिले? इग्नायटेड माइंड्स तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम. इग्नायटेड माइंड्स हे पुस्तक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिले. पुढील प्रश्न पहा, द डिस्कव्हरी ऑफ इंडिया कोणी लिहिले? पंडित जवाहरलाल नेहरू. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न
10 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. आत्ताच लिहून ठेवायचं आहे आणि तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला हा प्रश्न दिसणार आहे. द डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ आहे, हे पुस्तक आहे. कोणी लिहिलं? पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न पहा. इंडिया विन्स फ्रीडमचे लेखक कोण आहेत? तर मौलाना अबुल कलाम आझाद. लक्षात ठेवायचं आहे. इंडिया विन्स फ्रीडम, मौलाना अबुल कलाम आझाद. जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत तेच प्रश्न आपण पाहत असतो मित्रांनो. जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. पुढचा प्रश्न पहा. सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? हिरा. सर्वांना माहिती आहे कारण प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. सर्वात कठीण पदार्थ हिरा. गीतांजली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर. पुढचा प्रश्न पहा. कोणता अवयव इन्सुलिन स्रावित करतो? स्वादुपिंड. स्वादुपिंड. ऑक्सिजनसह हिमोग्लोबिन काय वाहून नेतो? तर लाल रक्तपेशी वाहून नेतो ऑक्सिजनसह. पुढील प्रश्न पहा. मानवी डोळ्यात कोणत्या प्रकारचे लेन्स असतात? तर बहिर्गोल भिंग. बहिर्गोल भिंग. कोणते जीवाणू दुधाचे दह्यात रूपांतर करण्यास मदत करतात? तर लॅक्टोबॅसिलस. लॅक्टोबॅसिलस हे जीवाणू आहे, दुधाचे दह्यात रूपांतर करण्यास मदत करतात. पुढचा प्रश्न पहा. सूर्यापासून ऊर्जा कोणत्या स्वरूपात मिळते? तर प्रकाश आणि उष्णता. सोपं आहे. रक्त कोणत्या अवयवात शुद्ध केले जाते? तर मूत्रपिंड. रक्त मूत्रपिंड या अवयवामध्ये शुद्ध केले जाते. पुढील प्रश्न पहा. सर्वात हलका वायू कोणता? हलका. हलका. विद्यार्थी मित्रांनो लक्षात कसं ठेवायचं पहा. ह ल का. पहिलं अक्षर काय? ह ह ह ह. हायड्रोजन. ह वर्णच हायड्रोजन असं लक्षात ठेवायचं आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपल्याला 4 पर्याय असतात तेव्हा कुठंतरी काहीतरी थोडंफार आपल्याला कन्फ्यूज होतं आहे. 100% कन्फ्यूज होतं आहे. कोणी किती अभ्यास करू कन्फ्यूज होतं म्हणजे होतंच. म्हणून जिथं जिथं काहीतरी ट्रिक्स लावता येईल तिथं मी ट्रिक्स लावत असतो. ओके. ह ल का. ह ल का. ह ह ह. हायड्रोजन असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. DNA कोणी शोधला? तर वॉटसन आणि क्रिक यांनी DNA शोधला. वॉटसन आणि क्रिक. झोपेत जरी विचारलं DNA वॉटसन आणि क्रिक, DNA वॉटसन आणि क्रिक असं झोपेत जरी विचारलं तरी सांगताला पाहिजे कारण प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला माहिती आहे परीक्षेमध्ये विचारले गेले प्रश्न आहे सर्व हे. तर पहा. प्रकाशाचा वेग किती आहे? तर 3,00,000 किमी सेकंद. ओके. 3,00,000 किमी सेकंद. विजेचे एकक काय आहे? तर पहा वॅट. वॅट. विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला ट्रिक सांगतो. पहा कसं लक्षात ठेवायचं. विजेचे एकक काय म्हटलं आहे? विजेचे विजेचे. ओके. तर काय करायचं आहे? पाठीमागचं खोडून टाकायचं आहे. ओके. इथं वेलांटी आहे ती खोडायची आहे. सॉरी या ठिकाणी फक्त व बघायचं. काय? विजेचे जो पहिलं अक्षर आहे ना व त्यालाच ठेवायचं फक्त. आणि व वर्ण म्हणायचं. या वला असं वरती वॅ करायचं. वॅट वॅट वॅट. विजेचे एकक वॅट असं लक्षात ठेवायचं आहे. विजेचे व वॅट असं लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा. पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर H2O. मानवी शरीरात किती हाडे असतात? तर 206 हाडे असतात. पुढचा प्रश्न पहा. कोणत्या महिलेला स्वातंत्र्याची देवी म्हटले जाते? तर अरुणा असफ अली. कोणत्या महिलेला स्वातंत्र्याची देवी म्हटले जाते? अरुणा असफ अली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेत कोणती महिला सहभागी होती? तर लक्ष्मी सहगल. लक्ष्मी सहगल. पुढचा प्रश्न पहा. भारतातील महिला चळवळीचे प्रतीक मानली जाणारी महिला कोण होती? तर कस्तुरबा गांधी. लक्षात ठेवा. भारतातील महिला चळवळीचे प्रतीक मानली जाणारी महिला कस्तुरबा गांधी. उषा मेहता कोणत्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाल्या होत्या? तर गुप्त रेडिओ सेवा. गुप्त रेडिओ सेवा. पुढचा प्रश्न पहा. अनुशीलन समितीची महिला सदस्य कोण होती? तर प्रीतिलता वडेदार.
प्रीतलता वडेदार. झाशीची राणी लक्ष्मीबाई कोणत्या राज्याची राणी होती? तर झाशी. झाशी कुठे आहे ते? उत्तर प्रदेशमध्ये. पुढील प्रश्न पहा. स्वातंत्र्य सेनानी भिकाजी कामा यांनी परदेशात कोणता ध्वज फडकवला? तर आपला भारतीय ध्वज. भारतीय स्वातंत्र्याचा पहिला ध्वज फडकवला कोणी? भिकाजी कामा यांनी 1907मध्ये. हे बघा या ठिकाणी 1907 साल लक्षात ठेवा. कोणी फडकवला? भिकाजी कामा यांनी भारतीय स्वातंत्र्याचा पहिला ध्वज. ओके. पुढे पहा. काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणत्या महिलेने भूषवले? तर ॲनी बेझंट 1917मध्ये. ओके. ॲनी बेझंट 1917. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आत्ताच लिहून ठेवा. हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. पुढील प्रश्न पहा. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर पंजाबमध्ये कोणत्या महिलेने महिलांना संघटित केले? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मदन मोहन मालवीय यांची कन्या कमलादेवी यांनी. ओके. कमलादेवी यांनी काय केलं होतं? पंजाबमध्ये महिलांना संघटित केलं होतं. आणि या कोणाच्या कन्या होत्या? तर मदन मोहन मालवीय. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे. भारताची कोकिळा कोणत्या महिलेला म्हणतात? लक्षात ठेवा, सरोजिनी नायडू. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला फसवण्यासाठी पहिला पर्याय असेल लता मंगेशकर. भारताची कोकिळा कोणाला म्हणतात? तर पहिला पर्याय काय असणार? लता मंगेशकर. तुम्ही पटकन गोल करणार आणि नंतर तुम्हाला कळणार की आपलं चुकलं. लक्षात ठेवा, भारताची कोकिळा सरोजिनी नायडू यांना म्हणतात. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण एकूण 50 प्रश्न पाहिले. जर तुम्हाला खरोखर मनापासून आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.